श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जीवनातील चढाई ही आपल्याला शिखरावर पोहोचवत असते, पण सौंदर्य हे त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असते. आपण थांबायचं, ते पाहायचं आणि मगच पुढं जायचं. श्रोते हो, स्वप्न पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात, निराशेचं नाही. स्वप्नांच्या पिछाड्यानं जा, तुमची मनाची शक्ती वाढत जाते. श्रोते हो, आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतोय. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे. जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल. धैर्य आणि कठोर परिश्रमानं प्रत्येक अडचण ही तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. श्रोते हो, कारण संकटातूनच संधीचा जन्म होत असतोय. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण असते, जी आपल्याला अधिक मजबूत बनवत असते. श्रोते हो, जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातूनच मिळत असते. अपयश हे यशाच्या प्रवासाचं स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाही. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नव्या उमेदीनं पुढच्या पावलांकडे पाहत राहा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कधी कधी दुःखाकडे पाठ करावी लागते आणि तुटणाऱ्या धाग्याला गाठ मारावी लागते. आधार देणारा हात हा रिकामा असला तरी चालेल, पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात कधीच गडबड करत नाही. मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही सापडणार नाही. काही वेदना अशा असतात ज्या तुम्हाला जगू देत नाहीत, आणि काही जबाबदाऱ्या या अशा असतात ज्या तुम्हाला मरू देत नाहीत. निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण अशी लोक मदतीच्या वेळी सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम तयार करतात किंवा बहाणा तरी तयार करतात. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे एकमेव आपलं व्यक्तिमत्व. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कोणाला योग्य मार्ग दाखवावा, तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावा. समोरच्यावर बंधनं घालून त्याला कधीच आपलंसं करता येत नाही. जगासमोर मिरवणारी नाती ही खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. जोपर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तोपर्यंत तुम्हाला सगळे चांगले म्हणतील. ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून बदनामी सुरू होते. मी आहे ना हा आपल्या माणसाचा एक आपुलकीचा शब्द प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ देतो. डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं. हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जाणणारं असावं. मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजणारं असावं. जीवनात सुख दुःखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं. आयुष्यात जे काही करायचंय ते सगळं करा, पण एकदा धोका दिलेल्या व्यक्तीवर परत विश्वास ठेवू नका. चेहऱ्यावरील रेषा तेव्हाच वाढायला लागतात जेव्हा बालपणातील भोळेपणा
आणि मोठेपणातील अनुभव यामधील अंतर वाढायला लागतं. मदत पण अशी करायची की त्या व्यक्तीला समजली नाही पाहिजे. पैसा असणं हे खूप महत्वाचं आहे. पैसा खूप कमवा, हँडसम तर अंबानीचा मुलगा सुद्धा नाही. हिसकावून खाणाऱ्याचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही. आभार माना त्यांचं, कारण या टाइमपासच्या युगात तुम्हाला कोणीतरी सापडले ज्याला स्वतःपेक्षा जास्त तुमची काळजी आहे. मैत्री म्हणजे सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार. लोक रूप पाहतात आणि आपण हृदय पाहायचं. लोक स्वप्न पाहतात, आपण सत्य पाहायचं. लोक जगात मित्र पाहतात आणि आपण मित्रांमध्ये जग पाहायचं. दुःख नसतं तर माणूस देवालाही विसरला असता. जी व्यक्ती सोबत असूनही नसल्यासारखी असते, अशा व्यक्तीसोबत नसलेलंच बरं असतं. खरं प्रेम सोपं नसतं आणि जे सोपं असतं ते खरं प्रेम नसतं. चांगलं केल्यानं कोणी चांगलं नाही होत, तर चांगलं काम केल्यानंतर जो विसरतो तो चांगला माणूस असतो. वेळ, मित्र आणि नाती या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचं लेबल नसतं, पण या हरवल्या की समजतं त्यांची किंमत किती मोठी असते. श्वास थांबल्यावरच मरण येत नाही. कधीतरी आवडत्या व्यक्तीलाही गमावून पहा. सर्व शिक्षण व्यर्थ जातं जेव्हा आयुष्याचाच अभ्यासक्रम बदलतो. सगळ्यांनाच सगळं नाही मिळत. सत्याच्या मार्गावर चालणं हे नेहमीच फायद्याचं असतं, कारण या मार्गावर गर्दी कमी असते.